या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापूर ते मुंबई विमान सेवा 15 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे। त्यात पहिले प्रवासी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सोलापुरात येत आहेत। त्यासाठी विमानतळावर तयारी सुरू आहे। त्याची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली। सोबत आमदार देवेंद्र कोठे, भाजपा शहर अध्यक्ष रोहिणी तळवळकर यांच्यासह अधिकारी होते। बुधवारी 12:45 विमान मुंबईतून निघून सोलापुरात 1:30 पोहोचेल। विमानतळावर मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा पार पडेल। इथं 3000 नागरिक बसतील असं नियोजन करण्यात आलंय। आपल्या सोलापूरकरांच्या दृष्टीने खूप मोठा आनंदाचा दिवस आहे की गेल्या अनेक दिवसापासून सोलापूरवासी सोलापूर मुंबई या विमान सेवेची वाट पाहत होते आणि आता खऱ्या अर्थाने ते सोलापूरकरांचं स्वप्न पूर्ण होते आणि स्वप्न पूर्ण होत असताना राज्याचे प्रथम नागरिक आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या सेवेचे पहिले प्रवासी म्हणून मुंबई मधून सोलापूरला आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी येतात। शिवसेना एकनाथ शिंदे गट दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक नुकतीच गोविंदश्री मंगल कार्यालय इथं पार पडली। या बैठकीत पक्ष संघटनेच्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला। तसंच आगामी वाटचाली संदर्भात महत्त्वाच्या धोरणांवर चर्चा झाली। यावेळी पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवडही करण्यात आली। या महत्त्वाच्या बैठकीला लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमर पाटील, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, शहर प्रमुख सचिन चव्हाण, महिला सक्षमीकरण प्रदेशाध्यक्षा अनिता माळगे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अण्णप्पा सतुबर यांच्यासह अन्य प्रमुख मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। बैठकीत दक्षिण सोलापूर विधानसभा क्षेत्रातील सध्याची राजकीय परिस्थिती, संघटनात्मक बांधणी, सदस्य नोंदणी अभियान आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला। पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील कामाची माहिती सादर केली आणि पक्षाच्या ध्येय धोरणांना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक सक्रिय होण्याचा निर्धार व्यक्त केला। शहर परिसरातील विविध समस्यांसंदर्भात ऑनलाईन तक्रार केल्यानंतर त्याचा तात्काळ निपटारा करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिल्यानंतरही काही अधिकारी कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्यानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा देखील आयुक्तांनी उचलला होता। त्यामुळे ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर लागलीच त्याची दखल घेऊन त्याचा निपटारा करण्यावर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा भर दिसून येत होता। मात्र याचा उलट अनुभव आलाय तो जुळे सोलापुरातील मॉडेल पब्लिक स्कूल जवळील सुभाषनगर इथल्या प्रिसिजन हाऊसिंग सोसायटीमधील रहिवाशांना। सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रिसिजन हाऊसिंग सोसायटीमध्ये गेल्या 1.5 महिन्यांपासून दिवस रात्र अखंडपणे मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचं पाणी वाहू लागलं असून यामुळे रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। दुर्गंधीयुक्त पाण्यानं इथल्या 60 घरांमधील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यानं या ठिकाणी या रहिवाशांना राहणं अथवा बाहेर पडणं देखील मुश्किल झालं आहे। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं राज्याचे कृषी मंत्री तथा सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि सदस्यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक इथं बैठक आयोजित केली होती। या आढावा बैठकीत संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर शहराची भौगोलिक परिस्थिती, महानगरपालिकेतील सदस्य संख्या, मागील निवडणुकीमधील सर्वपक्षीय सदस्य संख्या यांची माहिती घेऊन पक्षातील सर्व पदाधिकारी, फ्रंटल सेलचे अध्यक्ष यांची माहिती घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कशा प्रकारे निवडणुकीला सामोरं जावं लागेल या संदर्भात मार्गदर्शन केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी महानगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निश्चय व्यक्त केला। सोलापुरातील 7 रस्ता परिसरातील नियोजन भवन इथं
जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या जागांच्या आरक्षणाची पद्धत आणि चक्रानुक्रम नियम 2025 नुसार जिल्हा परिषद सदस्य आरक्षण सोडती कामी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली। सोडतीसाठी नित्या रविराज नष्टे वय 5 या बालिकेच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या। या आरक्षण सोडतीवेळी सोलापूर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आरक्षण सोडत यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी महसूल संतोष देशमुख, तहसीलदार श्रीकांत पाटील, नायब तहसीलदार सुरेंद्र परदेशीमठ, सहाय्यक महसूल अधिकारी दीपक ठेंगिल, मल्हारी नाईक नवरे, शोभा कुलकर्णी, महसूल सहाय्यक प्रताप काळेल, पुष्पा साखरे, SB रुणवाल, RS नष्टे, KD राचमाले आणि दरवाजकर आदींनी परिश्रम घेतले। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तू, दिवाळीचे पदार्थ, हस्तकला वस्तू, पणत्या आदी उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली आहे। या रुक्मिणी दिवाळी महोत्सव 2025चं उद्घाटन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे यांची उपस्थिती होती। बचत गटांनी उत्पादित केलेला सुकामेवा, हस्तकला साहित्य, फराळाचे पदार्थ आणि चॉकलेट, पणत्या, आकाशकंदील यांची खरेदी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वतः करून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना खरेदी करण्याचं आवाहन केलं। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।